टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये, संघर्षाची भूमिका घेतल्यात मनसे जनतेसोबत। तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, तर उगाच संघर्ष वाढवू नका, राज ठाकरेंचा सरकारला इशारा। आमचे सगळे प्रकल्प पर्यावरण पूरक असतात, पर्यावरणाचा समतोल राखणं ही शासनाची भूमिका। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शेकडो वर्षांपासून तपोवनाची जागा साधुग्रामसाठी आरक्षित, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी, झाडं तोडण्याच्या बाजूने नसल्याचं महाजनांचं वक्तव्य। महाजन माझी तुमची दुश्मनी नाही, झाली तरी फरक पडत नाही, तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये, शासनानं हिडन अजेंडा राबवून फसवलं तर शासनाच्या विरोधात जाणार, तपोवनातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। अभिनेते सयाजी शिंदेंकडून नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची पाहणी। साधू आले गेले तरी फरक पडत नाही, मात्र झाडं गेली तरी आम्हाला फरक पडतो, प्रशासन शिवराय ज्ञानेश्वर माऊलींचा अपमान करतंय, सयाजी शिंदेंची सरकारवर टीका। नाशिक तपोवनातील झाडांवर जादूटोणाचा प्रकार, अंनिसचा दावा। अरेबियन भाषेत चिठ्ठी लिहून झाडांना लटकवल्याचा अंनिसचा दावा। वृक्षतोडी विरोधातील आंदोलनासोबत संबंधित घटनेचा संबंध नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती। भाजप कार्यकर्त्याच्या घरात बेकायदेशीरित्या शिरल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल। निलेश राणे बेकायदेशीरित्या घरात शिरले, केनवडेकरांचा आरोप। विजय केनवडेकरांनी तक्रार दिल्यानंतर निलेश राणेंवर गुन्हा। 10 गुन्हे दाखल झाले तरी मी काही यांना सोडणार नाही, व्हिडिओ काढणाऱ्याला सुद्धा आरोपी करण्यात आलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया, तर रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सुरू आहे, निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर आरोप। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय, निलेश राणेंना एकटं पाडलं जातंय। नितेश राणेंची निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया, 2 तारखेनंतर काय मार्ग निघतो ते बघू, नितेश राणेंची प्रतिक्रिया। आम्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरात फिरतोय, कुठे गुन्हा दाखल झाला, कुणी गुन्हा दाखल केला याची आम्हाला माहिती नाही, निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाणांचं उत्तर। आम्हाला 4ही शहरात वातावरण खराब होऊ द्यायचं नाही, कुणावरही टीका टिप्पणी न करता आमचं काम सुरू, नितेश राणेंची प्रतिक्रिया। पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना काँग्रेसवर नाराज, विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्यानं नाराजी, सूत्रांची माहिती। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा, चेन्नीथलांनी ठाकरेंची भेट न घेता स्वबळाची घोषणा केल्याचीही माहिती। नारायण राणेंचं महत्त्व संपवण्याचा कट सुरू, नारायण राणेंना युती हवी होती पण त्यांचा शब्द मानला नाही, नारायण राणे तुम्हाला प्रचारात तरी कुठे दिसतायत का, माजी मंत्री दीपक केसरकरांचा सवाल। 2014ला लोकसभेला निलेश राणेंच्या विरोधात कुणी शेड्डू ठोकला हे सर्वांना माहिती, आणि आता तेच म्हणतायत की राणेंना संपवण्याचा कट, भाजपमुळेच नारायण राणेंना सन्मान, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। सरकारमध्ये 3ही पक्ष आहेत, 3ही पक्षांच्या योजना आहेत, लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका। मुख्यमंत्र्यांना सभा घ्याव्या लागतायत, इथंच आमचा विजय, फडणवीस भाजपचा पराभव रोखू शकणार नाहीत, वडेट्टीवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। निधी देणार नाही म्हणता, निधी तुमच्या बापाचा आहे का, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात म्हणता, सरळ सरळ धमकी देता, शशिकांत शिंदेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। तिजोरी जनतेची, आम्ही फक्त विश्वस्त, विरोधकांनी दुसरा अर्थ काढू नये, निधी देण्याच्या टीकेवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकलं नाही, याचा संपूर्ण दोष राजघराण्यावर जातो, सावंतवाडीतील भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोसलेंवर केसरकरांची टीका। केसरकरही मंत्री होते, लोक आजही आरोग्यासाठी बोंबा काय मारतायत, केसरकरांच्या टीकेवर नितेश राणेंचा पलटवार।
नीती नियत आणि निधी घेऊन आम्ही बोलतो। देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। भद्रावतीतील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। अमित देशमुख यांच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। अमित देशमुख यांच्या मालकीच्या सायखेडा येथील 21 शुगर कारखान्याकडून ऊसाची उचल देण्याची मागणी। अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं। संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण। मला दररोज माझे वडील आठवतात। माझ्या वडिलांना न्याय द्यावा। वैभवी देशमुखची सरकारला विनंती। धनंजय देशमुख वैभवी देशमुखला अश्रू अनावर। बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण। बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरांसह मनोज जरांगे प्रथम पुण्यस्मरणाला उपस्थित। देशमुख कुटुंबाला धमक्या येत आहेत। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या नादी लागू नका, आम्ही सगळी टोळी संपवून टाकू। मनोज जरांगेंचं वक्तव्य। रामखाडेंनी सुरेश धसांचे 1000 कोटींचे जमीन हडपल्याचे प्रकरण बाहेर काढलं। ते प्रकरण माझ्याकडे होतं। वकील असीम सरोदेंची माहिती। सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवालाही धोका। असीम सरोदेंचं वक्तव्य। बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी। संजय नावाच्या पत्रकाराच्या नावानं पाठवलेलं पत्र। उपाध्याय यांची पोलिसांकडे तक्रार। मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण। डोंगराळे ग्रामस्थांचं पीडितेच्या कुटुंबांचं आजपासून आमरण उपोषण। पीडितेला न्याय देण्याची ग्रामस्थांची मागणी। IIT बॉम्बेवरील विधानानंतर ठाकरेंची सेना आक्रमक। चर्चगेट स्टेशन येथील बॉम्बे बर्गरच्या नावातील बदल त्वरित करण्याच्या शिवसेनेचा इशारा। ठाकरेंच्या सेनेच्या प्रभाग क्रमांक 12च्या वतीने चर्चगेट रेल्वे स्थानकात आंदोलन। धमक्यांना घाबरू नका, बोर्डीकरांची लेख सर्वात मोठी डॉन। आपल्या पाठीशी देवाभाऊ आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना इशारा। विरोधक जातीपातीमध्ये भांडणं लावत असल्याचाही मेघना बोर्डीकरांचा आरोप। धाराशिवमधील उमरग्यात भाजप शिवसेनेची पुन्हा दिलजमाई। प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील एकाच व्यासपीठावर। काल प्रताप सरनाईक यांनी राणा जगजितसिंह पाटलांवर केली होती टीका, तर कालच्या टीकेनंतर दोघेही एकाच मंचावर आल्यानं चर्चांना उधाण। विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीच नाही। ते विकासावर बोलत नाहीत, तर माझ्या गाड्यांवर बोलतात। मी 12 गावचा पाटील। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना डिवचलं। बाभळगावावरून निलंग्यात काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही। हे येडागबाळ्याचं काम नाही। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांची अमित देशमुखांवर टीका। निलंग्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत। आमदारकीही माझ्या घरात। अंजनगाव सुरजीचं नगराध्यक्षपदही माझ्या घरात। नातू असता तर नगरसेवकासाठी उभं केलं असतं। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील सभेतून अनिल बोंडेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। महाडची नगरपालिका ओरबाडली जाणार। विकास गोगावलेंची तटकरेंवर टीका। अख्खा रायगड जिल्हा ओरबाडला तशी महाड नगरपालिका ओरबाडली जाणार। शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावलेंची तटकरेंवर जोरदार टीका। काँग्रेसनं पकडून उमेदवार दिले, मात्र त्यांनाही गावाला नेऊन ठेवलं। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींची काँग्रेसवर टीका। तर ज्या नेत्यांचा आपल्या उमेदवारांवरही विश्वास नाही, त्या उमेदवारांवर जनता कशी विश्वास ठेवणार? कल्याण शेट्टी यांची काँग्रेसवर टीका। पालकमंत्री जयकुमार गोरे हनुमानासारखे जिथं जातात तिथं सोन्याची लंका मारूनच माघारी येतात। ते थांबणार नाहीत। रावणाचं घर उद्ध्वस्त करूनच येतील। सदाभाऊ खोत यांच्याकडून जयकुमार गोरेंचं कौतुक। तटकरेंचा पैशांचा माज रायगडची जनता उतरवणार। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल। सोन्याची लंका असली तरी नेतृत्व जनता ठरवत असते। थोरवेंची प्रतिक्रिया। तर मला 45 वर्ष रायगडची जनता ओळखते, वो तो बच्चा है। सुनील तटकरेंचा थोरवेंवर पलटवार। सांगलीच्या विटामधील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंची धावाधाव। विटामध्ये धावत एकनाथ शिंदेंनी सभास्थळ गाठलं। प्रचारासाठी एकनाथ शिंदे धावाधाव करत असल्याचं दिसून आलं।
सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांची पदयात्रा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांच्या नेतृत्वात ईश्वरपुरात भव्य रॅली, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह हजारो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला। चार नगरपालिकांच्या निवडणुकीत सत्तेत असलेले पक्ष एकमेकांच्या विरोधात। डॉक्टर विजयकुमार गावित, हिना गावित, चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवींची प्रतिष्ठा पणाला। रत्नागिरीच्या नगर परिषदेच्या मिरकरवाडा प्रभागात शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन। शिंदेंच्या शिवसेनेकडून शिल्पा सुर्वे तर मिरकरवाडामधून सुहेल साखरकर आणि आफरीन खोडेकर निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकच्या येवल्यामध्ये माजी खासदार समीर भुजबळांकडून चौक सभांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद। समीर भुजबळ काही दिवसांपासून येवल्यात तळ ठोकून। हिवाळी अधिवेशनाआधी ओबीसी प्रतिनिधींची बैठक घ्या, लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। ओबीसी कोणत्याही समाज घटकाच्या विरोधात नाही, ओबीसी समाजाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा, हाकेंची प्रतिक्रिया। बंडूकाका बच्छाव यांचा भाजपमध्ये प्रवेश, मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार। बंडूकाका बच्छाव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची मागणी होती, महाजनांची प्रतिक्रिया। अंबरनाथमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर। अंबरनाथ पूर्व शिवाजीनगर परिसरात ठिकठिकाणी बॅनर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। राजगुरुनगरमध्ये मतदारांना पैसे वाटण्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण। भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडून तरुणाला मारहाण। भाजप उमेदवारासह 4 जणांवर खेड पोलिसात गुन्हा दाखल। साई पिंपळे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर। उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून शासन निर्णय जारी। मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सरकारनं सुट्टी जाहीर केली। कांदिवली पूर्वेला 4 डिसेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार। जलवितरण सुधारणा कामांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। उद्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसटी ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील यांनी भूमिका मांडली। वकिलामार्फत महत्त्वाची कागदपत्र समोर ठेवली, तर आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी 1 आठवड्याची मुदतही मागितली। खारगे समितीकडून शीतल तेजवानीला पुन्हा एकदा संधी नाही। चौकशीसाठी समन्स बजावलं, मात्र गैरहजर राहिल्यानं शीतल तेजवानीकडे असलेले महसूल, भूमी अभिलेख विभागाचे अहवाल अद्याप जमा झालेले नाहीत। सन मराठीवर मी संसार माझा रेखिते मालिका 1 डिसेंबर पासून रात्री 9:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला। दीप्ती केतकरसह हरीश दुधाडे, आभा बोडस, संजीवनी जाधव, प्रणिता आचरेकर, संदीप गायकवाड आणि पूजा महेंद्र हे कलाकार मालिकेची रंगत वाढवणार। गोंदियात तब्बल 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी एमएमसी झोनचे। फडणवीसांना पत्र लिहिणारा माओवाद्यांचा नेता विकास नागपुरे उर्फ नक्षलवादी अनंतचाही समावेश। कल्याण वालधुनी परिसरात कंटेनरचा गाडीला धक्का लागल्यानं तरुणाचा भर रस्त्यात गोंधळ। चालकाला तरुणाकडून बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। लोकलमध्ये नशा करताना आणखी एक व्हिडिओ व्हायरल। याआधीही नशा करणाऱ्या तरुणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। नाशिकच्या लासलगावमध्ये चोरीच्या घटना वाढल्या। बालाजीनगरमध्ये चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद। लासलगाव पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू। पुण्याच्या येरवडा परिसरात गांजा विकतानाचा व्हिडिओ व्हायरल। 50 ग्रॅम गांजा 200 रुपयात विकतानाचा व्हिडिओ व्हायरल। पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष।
पुणे शहराजवळ असलेल्या कानिफनाथ गडावर बिबट्या आढळला. कानिफनाथ गडावर भटकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी. तोतया महिला IAS अधिकारी कल्पना भागवत प्रकरण. केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीला अटक. कल्पनाचा प्रियकर मोहम्मद खिल आणि अभिषेक चौधरीला दिल्लीतून अटक. छत्रपती संभाजीनगरमधील वसतिगृहाच्या जेवणात पाल आढळल्याचं प्रकरण. 4 दिवसांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल. कंत्राटदार गैरशेटे यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तेलंगणातून जळगावला निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता. खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावरील घटना. दाम्पत्याला शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान. दाम्पत्याच्या नातेवाईकांची नांदूर पोलिसात तक्रार. सोलापुरात घरफोडी करणाऱ्या 2 अटल आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 13 तोळ सोनं आणि 2.25 किलो चांदीचा मुद्देमाल जप्त. सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. ठाण्यात अंमली पदार्थ विकणाऱ्या 2घांना पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 1,92,00,000चा MD हस्तगत. पोलिसांकडून आतापर्यंत या प्रकरणी 6 जणांना अटक. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.